उद्धव ठाकरे आता शिवसेना भवनामध्ये दाखल झाल्याची माहिती थोड्याच वेळात आता या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। संयुक्त पत्रकार परिषद उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ही पत्रकार परिषद शिवसेना भवनामध्ये या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती थोड्याच वेळात आता या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। वचननाम्यासंदर्भात आता कोणकोणत्या मुद्द्यांवरती भाष्य केलं जाणार याकडे लक्ष असेल। ठाकरे बंधूंची ही संयुक्त पत्रकार परिषद, या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष असेल। मुंबई महापालिका निवडणूक ही अगदी महत्त्वाची प्रतिष्ठेची मानली जाते। ठाकरे बंधू मराठीचा मुद्दा घेऊन एकत्र आल्यानंतर आता पालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एकत्रित लढणार आहेत। मात्र आता या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष असेल। उद्धव ठाकरे, राज ठाकरे या पत्रकार परिषदेतून काय वचननामा, काय वचन देतात याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। थोड्याच वेळात आता या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। उद्धव ठाकरे शिवसेना भवनामध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी दाखल होतील। आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत जोडलेत। आकांक्षा, उद्धव ठाकरे आता शिवसेना भवनात दाखल झाल्याची माहिती आहे। आकांक्षा, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक अडचणी आपण पाहतोय। या ठिकाणी उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल झालेले आहेत। राज ठाकरे सुद्धा आता थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होतील। ठाकरे बंधूंची ही पत्रकार परिषद, या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष असेल। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची पत्रकार परिषद। आकांक्षा, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। राज ठाकरे कधीपर्यंत दाखल होतील, काय अधिकची माहिती? नक्कीच उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून निघून ते सेना भवनामध्ये नुकतंच दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात राज ठाकरे सुद्धा सेना भवनामध्ये दाखल होणार आहेत आणि त्यानंतर सविस्तर ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जो वचननामा आहे तो जाहीर होणार आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचा अशी ही पत्रकार परिषद ठरणार आहे आणि उद्या मेळावा आणि सभा होणार आहे। त्यानुसार कुठेतरी ही पत्रकार परिषद खूप महत्वाची असणार आहे, कारण वचननाम्यासोबतच अनेक घोषणा देखील मेळाव्या संदर्भात देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे। आकांक्षा, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले। स्वप्नील, उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। राज ठाकरे किती वेळात या ठिकाणी दाखल होतील, काय अधिकची अपडेट? थोड्याच वेळात राज ठाकरे दाखल होतील। मातोश्रीवरून खरं तर उद्धव ठाकरे निघाले होते आणि यानंतर हालचालींना वेग येताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी शिवसेना भवनात पूर्ण तयारी झालेली आहे। काहीच वेळामध्ये वचननामा सुद्धा जाहीर होईल। या ठिकाणी शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। मात्र एकूणच सर्वांच्या नजर लागलेल्या आहेत ते म्हणजे राज ठाकरे यांच्याकडे, कारण राज ठाकरे हे 26 वर्षानंतर शिवसेना भवनात येणार आहेत आणि यानंतर खरं तर वचननामा मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले, त्यामुळे या मुंबईकरांसाठी नक्की आज वचननाम्यामध्ये मुंबईकरांसाठी कोणकोणत्या गोष्टी असणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर एक मोठं गिफ्ट या वचननाम्यातून मुंबईकरांसाठी असेल असं सांगितलं जातं। 700 स्क्वेअर फूट पर्यंतचा जो मालमत्ता म्हणून मी म्हटलं ना की मी मुलाखती नंतर म्हणजे आज नाही, येत्या काही दिवसात देणं, तेव्हा या सगळं आनंदाचा क्षण आहे। आता चेहऱ्यावरती काय दिसतंय? ठीक आहे, या वरती बोला। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। उद्धव ठाकरे यांचा ताफा सेना भवनात दाखल झालेला आहे। पुढच्या काही मिनिटात त्या ठिकाणी राज ठाकरे ही पोहोचतील। तब्बल 20 वर्षानंतर राज ठाकरे सेना भवनात दाखल होतील आणि खऱ्या अर्थानं वचननामा सादर होण्यास सुरुवात होणार आहे। सेना भवनातली ही दृश्य आपण पाहतोय। वचननाम्यामध्ये अर्थातच मुंबईकरांच्या घरांचं स्वप्न, गिरणी कामगारांचं स्वप्न, मराठी माणसाच्या मुंबईतील अस्तित्वाचा मुद्दा, या सगळ्याचा उहापोह होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। धारावीचा मुद्दा प्रामुख्यानं मुलाखती नंतर म्हणजे आज नाही, येत्या काही दिवसात देणं, तेव्हा या सगळं आनंदाचा क्षण आहे। आता चेहऱ्यावरती काय दिसतंय? ठीक आहे, या वरती बोला। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडून। स्वप्नील, या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा ताफा पोहोचलाय। राज ठाकरे किती वाजता पोहोचतील? राज ठाकरे सुद्धा थोड्याच वेळामध्ये शिवतीर्था निवासस्थानावरून निघणार आहेत। खरं तर 1 वाजताची वेळ आहे। शशिकांत शिंदे सुद्धा थोड्याच वेळात दाखल होतील। मात्र उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनात दाखल झालेले आहेत। अर्धा तास उरलेला आहे वचननामा जाहीर करण्यामध्ये। वचननाम्यामध्ये मुंबईकरांच्या दृष्टीने अनेक महत्वाच्या गोष्टी या दडलेल्या आहेत। मात्र 1 वाजता
या सर्व गोष्टी सर्वांसमोर येणार आहेत. मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी हे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, त्यामुळे मुंबईकरांना नवीन गिफ्ट या वचननाम्यातून कुठलं मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र 2 गोष्टी यामध्ये आपल्याला माहिती मिळालेली आहे. त्याप्रमाणे 700 स्क्वेअर फूट पर्यंतचा मालमत्ता कर आहे, पाणी संदर्भात काही निर्णय आहेत, तसेच कचरा दर जो लागू करणार आहे तो सुद्धा रद्द करण्यात येणार आहे. आणि मुंबईकरांच्या दृष्टीने विचार करून मुंबईतील मराठी माणूस हा मुंबईतच राहावा यासाठी नवीन योजना आणणार आहेत. एकूण 1 लाख घरं हे पुढच्या 5 वर्षांमध्ये मुंबईकरांसाठी कशाप्रमाणे बनवण्यात येतील यावरती खरं निर्णय झालेला आहे. ती घोषणा आज करण्यात येणार आहे. त्यामुळे या घोषणांकडे महत्वाचं लक्ष आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे काही महत्वाच्या घोषणा करणार आहेत, त्यामध्ये राज ठाकरे काही महत्वाच्या घोषणा आहेत. शिवशक्तीचा वचननामा असं हे ब्रीद वाक्य या वचननाम्याचं आहे. यापूर्वीचं बघितलं तर ठाकरेंनी करून दाखवणार असं 2014 साली म्हटलं होतं आणि काही गोष्टी केल्या, त्यानंतर करून दाखवलं या लाईनवरती पुन्हा मुंबईकरांनी त्यांना संधी दिली होती आणि पुन्हा 5 वर्ष आपण पाहिलं तर ठाकरेंची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवरती होती. आतापर्यंत जी कामं मुंबईमध्ये झालेली आहेत ती विकास कामं मध्ये कोस्टल रोड असेल, SRA चे अनेक प्रकल्प असतील, तसेच वरळी BDDचा प्रकल्प असेल, मुंबईतील म्हणजे युवा धोरणानुसार केलेले निर्णय असतील आणि पायाभूत सुविधा असतील, या सर्वांचा उहापोहा अमित ठाकरे यांनी दाखवलेला आहे करून. त्यानंतर आज खरं तर 15 गोष्टी सोडून नवीन गोष्टी मुंबईकरांसाठी ठाकरे बंधू काय नक्की सांगणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र राज ठाकरे हे त्यांच्या दृष्टीने मुळात काही दिवसांपूर्वी 2 ते 3 दिवसांपूर्वी आपण म्हणूया ज्युनियर ठाकरे बंधूंकडून जे काही प्रेझेंटेशन सादर करण्यात आलेलं होतं त्या प्रेझेंटेशनचं प्रतिबिंब या जाहीरनाम्यात उतरणार का? परिवहनाचा मुद्दा होता, बेस्ट स्वस्त दरात या ठिकाणी मुंबईकरांना उपलब्ध होण्याचा मुद्दा होता, गिरणी कामगारांचा घराचा मुद्दा होता, मराठी माणूस मुंबई बाहेर जो जातोय त्याचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करण्यात आलेला होता, धारावीचा मुद्दा आहे, सुशोभीकरणाचा मुद्दा आहे, खेळांच्या मैदानाचा मुद्दा आहे. या सगळ्याचा उहापोह या वचननाम्यात होणार आहे का? नक्कीच लागवी हे सुद्धा मुद्दे जे आहेत ते. तर ही दृश्य शिवतीर्थाची आपण या क्षणी पाहतोय. उद्धव ठाकरे यांचा ताफा सेनाभवनात निघाल्यानंतर ताबडतोब राज ठाकरे यांचा देखील ताफा शिवतीर्थावरून आता सेनाभवनाच्या दिशेनं. एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण या क्षणी पाहतोय. तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे सेना भवनात जात आहेत. त्यानंतर हा वचननामा ठाकरे बंधूंचा सादर होणार आहे. या वचननाम्यावर अर्थातच ज्युनियर ठाकरे बंधूंकडून 2 दिवसांपूर्वी सादर झालेल्या प्रेझेंटेशनचं प्रतिबिंब उतरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं रणधुमाळीला सुरुवात. मुंबईत मराठी अस्मिता वर्सेस महाराष्ट्राचा किंबहुना मुंबईचा विकास अशी ही निवडणूक सध्या वळणावर येऊन ठेपलेली आहे. मुंबई मराठी माणसाची की मुंबई विकास करणाऱ्या माणसाची हा मुद्दा आता उपस्थित होतोय आणि त्याच दृष्टिकोनातून लढाईला सुरुवात. ही 2 दृश्य आपण पाहतोय. सेनाभवनात उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत तर तिथं राज ठाकरे यांचा ताफा शिवतीर्थावरून मार्गस्थ झालेला आहे. सेनाभवनात काय घडामोडी घडतायत या सगळ्याविषयी अधिक आपण माहिती घेणार आहोतच. पण भूषणकडे जाऊया. भूषण, शिवतीर्थावरून राज ठाकरे निघालेले आहेत. नक्कीच लागवी एकंदर ठाकरे बंधूंच्या बोला एकंदर ठाकरे बंधूंच्या संयुक्त पत्रकार परिषदेसाठी स्वतः राज ठाकरे आता शिवतीर्थ येथून निघालेले आहेत आणि अवघ्या हाकेच्या अंतरावर शिवतीर्थापासून हाकेच्या अंतरावर त्यांचं सेनाभवन आहे. त्यामुळे ते अवघ्या 1.5 ते 2 मिनिटं तिकडे पोहोचतील आणि एकंदर स्वतः उद्धव ठाकरे यापूर्वीच तिथे पोहोचलेले आहेत आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा हा एकत्रित संयुक्त अशा प्रकारे हा वचननामा असणार आहे. त्यामुळे हा अत्यंत अनेक ही थेट दृश्य आपण सेनाभवना परिसरातली पाहतोय. खासदार संजय राऊत स्वतः राज ठाकरे यांच्या स्वागताकरता सेनाभवनात उपस्थित. राज ठाकरे यांचा ताफा कोणत्याही क्षणी सेनाभवनात आता पोहोचेल. त्याकरता त्यांना रिसीव्ह करण्याकरता स्वतः संजय राऊत त्या ठिकाणी खाली दाखल झालेले आहेत.
अखिल चित्रे सुद्धा आपण दृश्यात पाहतोय। अगदी थोड्याच वेळात ठाकरे बंधू आपला वचननामा सादर करतील। ठाकरे बंधूंच्या या वचननाम्यानंतर भाजपची पत्रकार परिषद देखील सुरू होणार आहे दुपारी 3 वाजता। त्यापूर्वी मुंबईकरांकरता ठाकरे बंधूंचा अजेंडा काय असेल, ठाकरे बंधूंची रणनीती काय असेल, मुंबईकरांकरता ठाकरे बंधूंच्या पोतडीतून नेमकं काय काय निघणार आहे, ठाकरे बंधूंचं मुंबईकरता विजन काय आहे, एकीची जी साथ मिळतीये त्यावर आता मुंबईकरांना काय मिळणार आहे, या सगळ्याचा परामर्श, या सगळ्याचा उहापोह, या सगळ्याची स्पष्टोक्ती आजच्या या पत्रकार परिषदेतून समोर येईल। ही थेट दृश्य आपण पाहतोय सेना भवन परिसरातली। राज ठाकरे सेना भवनाच्या दिशेनं रवाना झाल्यानंतर आता दाखल झाल्याची दृश्य सेना भवनात राज ठाकरे आता पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण ठाकरे सेना भवनात दाखल। बाळ नांदगावकर राज ठाकरे यांच्या समवेत तब्बल 20 वर्षानंतर राज ठाकरे सेना भवनाची ही पायरी चढताना दिसत आहे। ऐतिहासिक क्षण मनसेकरता आणि ठाकरेंच्या शिवसेनेकरता देखील सेना भवन हे प्रत्येक शिवसैनिकासाठी म्हणून एक आदराचं स्थान मानलं जातं आणि या सेना भवनात मनसैनिक जेव्हा पोहोचतो, मनसेची साथ जेव्हा मिळते, तेव्हा मात्र या एकीच्या बळासंदर्भात चर्चा होताना दिसतेय। ठाकरे बंधूंचा पहिला या निमित्तानं वरई डोममधला मराठीच्या मुद्द्यावर गाजलेला मेळावा आठवतोय, 5 जुलैला झालेला। त्यावेळी मराठीच्या अस्मितावर ठाकरे बंधू एकत्रित आलेले होते। आज तीच अस्मिता, तोच मुद्दा या निवडणुकीत महत्त्वाचा ठरताना दिसतोय आणि त्याच अनुषंगानं या वचननाम्यातून काय नेमकं समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। 12:34 बरोबर 1 वाजता हा वचननामा सादर करण्यास सुरुवात होईल। आपले प्रतिनिधी स्वप्नील सेना भवन परिसरात आहे। मी स्वप्नीलकडे देखील जाणार आहे, अधिक जाणून घेणार आहे स्वप्नीलकडून की सेना भवनात नेमकं काय काय घडतंय। या वचननामा सादर करण्यापूर्वी काही बैठक होणार आहे का सेना भवनामध्ये ठाकरे बंधू आणि मनसे आणि शिवसैनिकांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये, हे देखील आपण स्वप्नीलकडून अधिक जाणून घेणार आहोत। पण काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय। सेना भवनात आता राज ठाकरे हे दाखल झालेले आहे। आपले प्रतिनिधी भूषण यांच्याकडून। भूषण, आपण पाहतोय राज ठाकरे यांचा ताफा सेना भवनात आता पोहोचलेला आहे। सेना भवनात आता नेमक्या काय घडामोडी घडतायत, वचननामा सादर होण्यापूर्वी काही बैठक वगैरे होतीये का? नक्कीच लागवी, एकंदर 20 वर्षाचा मोठा काळ उलटल्यानंतर आज राज ठाकरे हे सेना भवन येथे पोहोचलेले आहेत। अगदी त्यांचं घर शिवतीर्थ आणि सेना भवन अगदी हाकेच्या अंतरावर आहेत, मात्र योग आजपर्यंत जुळून आला नव्हता आणि साधारण 20 वर्षांचा मोठा काळ गेल्यानंतर असेच आमच्या समवेत जोडले राहा। ही दृश्य आपण पाहतोय, एक्सक्लुसिव्ह दृश्य। या त्याच खुर्च्या आहेत, तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी संयुक्त वचननामा सादर होणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय, मनसेचं इंजिन, ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ही तुतारी आणि हा संयुक्त असा जाहीरनामा मुंबईकरांकरता याच व्यासपीठावरून 3ही पक्षाचे वरिष्ठ नेते सादर करतील। पण मुंबईकरांकरता शिवशक्तीचा वचननामा या टॅगलाईन खाली भूषण हा जाहीरनामा सादर होतोय। भूषण, नक्कीच लागवी, अत्यंत ऐतिहासिक हा क्षण आहे। स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवतीर्थ येथून निघून आता सेना भवन येथे पोहोचलेले आहेत। 20 वर्षाचा मोठा काळ हा उलटलेला आहे आणि अगदी त्यांचं शिवतीर्थ हे घर, त्याचं निवासस्थान आणि सेना भवन अगदी हाकेच्या अंतरावर आहेत, मात्र इतक्या 20 वर्षात हा योग जुळून आला नव्हता।
अगदी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं तेव्हा सुद्धा राज ठाकरे हे अगदी अगदी सेनाभवन इथे जाण्यासाठी 20 वर्षांचा तर मुद्दा महत्वाचा आहे. त्या सगळ्या गोष्टी इतिहासात लिहिल्या जातील, पण या थोडं वचननाम्यावर आपण बोलूया. 20 वर्षांचा काय थोडा पण बाजूला ठेवूया, कारण आता परिस्थिती भूतकाळात रमण्यापेक्षा वर्तमान आणि भविष्याकडे पाहण्याची आहे. हा वचननामा नेमका कसा असेल, काय नेमके प्रमुख मुद्दे या वचननाम्यात असतील? नक्कीच लागवी. एकंदर मराठी माणसाच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आले ठाकरे बंधू यांचा आजचा वचननामा जो आहे तो हा मराठी माणसाच्या अवतीभोवती आपल्याला असलेला पाहायला मिळणार आहे. एकंदर मुंबईकरांच्या ज्या गरजा आहेत त्या पाहता हा आजचा वचननामा असणार आहे. एकंदर मुंबईमध्ये मराठी माणसाला घर हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या मुद्द्यावर देखील आजच्या वचननाम्यामध्ये काहीसा समावेश असणार आहे. त्यासोबतच मुंबईमध्ये मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी भाषेला अनुसरून असलेले अनेक विषय सध्या आपल्याला प्रलंबित असलेले पाहायला मिळत आहेत. त्यावर देखील आपल्याला काम होताना पाहायला मिळणार आहे. त्यासोबत मुंबईचं जे प्रदूषण आहे तो सुद्धा अत्यंत गंभीर असा मुद्दा आहे. त्यामुळे प्रदूषणावर देखील राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडनं नेमकं काय उपाययोजना केली जाणार आहे येत्या काळामध्ये हा देखील आणि अनेक असे मुद्दे आहेत ज्यामध्ये मराठी माणसाचे जे निगडीत असे विषय आहेत. एकंदर मराठी माणसाचा रोजगार असेल, मराठी माणसाचं घर असेल, मराठी माणसाचं शिक्षण असेल, मराठी माणसाचं आरोग्य असेल, अशा अनेक मुद्द्यांवर सध्या हे दोघेही बंधू भाष्य करणार आहेत. त्यामुळे आजचा हा वचननामा हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यासोबतच मराठी माणसासाठी काही सरप्राईज असलेलं देखील काही मुद्दे असू शकतात, त्यामुळे ते देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आजचा वचननामा हा अगदी थोड्याच वेळात साधारण 10 ते 15 मिनिटं सुरू होणार आहे. स्वतः राज ठाकरे आणि स्वतः उद्धव ठाकरे हे दोघेही या संपूर्ण वचननाम्यामध्ये संबोधित करणार आहेत. त्यामुळे आजचा वचननामा हा कसा असणार आहे, अगदी भूषण, माफ करा काही सेकंद मी तुम्हाला थांबवते. ही दृश्य आपण पाहतोय सेनाभवनातल्या आतली दृश्य आहेत, एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत. ज्यावेळी राज ठाकरे सेनाभवनातील उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयात प्रवेश करत होते तेव्हाची ही दृश्य. खासदार संजय राऊत स्वतः राज ठाकरे यांना रिसीव्ह करण्याकरता सेनाभवनात खाली उतरलेले होते आणि दालनामध्ये आता उद्धव ठाकरे यांच्या दालनामध्ये दोनही ठाकरे बंधूंमध्ये ही चर्चा सध्या सुरू आहे. भूषण, नक्कीच लागवी. एकंदर आधी त्यांची बैठक पार पडणार आहे. स्वतः संजय राऊत इथे पोहोचलेले आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघेही प्रमुख नेते पोहोचलेले आहेत. त्यामुळे या तिघांमध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आणि या बैठकीत वचननामा कशा प्रकारे असावा, वचननाम्यामध्ये अर्थात कोणते मुद्दे असावेत, अगदी हा वचननामा तयार आहे, मात्र त्यामध्ये अजून कोणता मुद्दा आणावा का, अजून कोणता मुद्दा हा कशा पद्धतीने मांडावा, अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे हा अगदी 10 ते 15 मिनिटाचा हा अंतिम जी हात फिरवणी असते ती सध्या आपल्या इथं होताना पाहायला मिळत आहे. आणि एकंदर अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा वचननामा जो आहे तो सादर करायला सुरुवात केली जाणार आहे. स्वतः राज ठाकरे, स्वतः उद्धव ठाकरे हे वचननामा जो आहे तो सादर करणार आहेत. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. मराठी माणूस, मराठी अस्मिता या दोन विषयांना घेऊन हे दोघे बंधू एकत्र आले होते आणि आज त्यांचा वचननामा देखील त्याच विषयाला अनुसरून असलेला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आजच्या वचननाम्यामध्ये मराठी माणसासाठी काही सरप्राईज काही मुद्दा आहे का, हा देखील पाहणं महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. त्यामुळे हा वचननामा पाहण्यासाठी आपल्याला अवघे 10 ते 15 मिनिटाची वाट पाहावी लागणार आहे. लागवी अगदी काही वर्षांपूर्वी भूषण सर आपण पाहिलं तर मनसेनं एक ब्ल्यू प्रिंट सादर केलेली होती महाराष्ट्र आणि मुंबईच्या विकासासंदर्भात. या ब्ल्यू प्रिंटमधील काही महत्त्वाचे मुद्दे या वचननाम्यात असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. मुळात एखाद्या शहराचं सुशोभीकरण होत असताना ते नियोजनबद्ध होणं, पाण्यासंदर्भात, जलवाहिन्यांसंदर्भात, गटारांसंदर्भात जे काही प्रमुख मुद्दे आहेत, सध्या मुंबईकर ज्या काही मुद्दे फेस करतायत, पाणी तुंबणं असू देत, पाणी न येणं असू देत, अग्निरोधक यंत्रणा असू देत, या सगळ्याच्या दृष्टीनं बारीक बारीकच्या या सगळ्या गोष्टी आहेत, पण या मुंबईकरांच्या जगण्याशी निगडीत आहेत. या सगळ्याचा काही परामर्श या वचननाम्यात नक्कीच लागवी. एकंदर दक्षिण मुंबई हा संपूर्ण प्लॅन सिटी असलेला पाहायला मिळतो, मात्र उपनगरात जर पाहिलं तर कुठेतरी हा संपूर्ण बोजवारा उडवलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे अनेक ठिकाणी अजूनही ट्रॅफिक जामची गंभीर समस्या आहे. अनेक ठिकाणी अग्निशामक यंत्रणा आपल्याला अपुरी पडताना पाहायला मिळते. अनेक ठिकाणी पाण्याचा देखील गंभीर प्रश्न आहे. त्यासोबतच मुंबईसाठी मुंबईला जो लाभलेला समुद्र किनारा आहे त्या समुद्र किनाऱ्यातून पाणी गोडा करून टाका, हा देखील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या वचननाम्यामध्ये, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की मुंबईसाठी जे पाणी लागणार आहे ते पाणी आपण गोळा करू शकतो, त्यामुळे त्याची यंत्रणा देखील आपण सुरू करणार आहोत. त्यामुळे मागील काही वर्ष हा प्रकल्प रखडला होता, मात्र यानंतर आपण हा प्रकल्प
पुन्हा सुरू करणार आहोत आणि यासाठी देखील सध्या वचननाम्यामध्ये देखील हा मुद्दा असणार आहे. त्यामुळे समुद्राचं पाणी गोडं करणं असेल किंवा प्रदूषण विरहित मुंबई करणं असेल, मुंबईचं जंगल टिकवणं असेल, मुंबईमध्ये काही आंतरराष्ट्रीय दर्जाचे गार्डन किंवा उद्यानं केली जाणार आहेत का, हा देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. त्यासोबत मुंबईमध्ये जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला प्री प्लॅन असलेलं पाहायला मिळणार आहे का, हा देखील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईप्रमाणे उपनगरात सुद्धा अशा प्रकारे यंत्रणा होणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र हे सगळे मुद्दे जे आहेत ते आपल्याला काहीसे ब्ल्यू प्रिंटमध्ये देखील होताना पाहायला मिळाले होते. त्यामुळे अगदी भूषण, मुद्दा लक्षात येतोय. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. अधिक माहिती घेऊया. आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख त्या ठिकाणी आहेत. आकांक्षा, आपण पाहतोय बैठका या सध्या होताना दिसत आहेत. वचननामा सादर होण्यापूर्वी शेवटची ही चर्चा दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये नेमकं कसं सादर करावं, काय करावं, या सगळ्या संदर्भात विचारमंथन होताना दिसतंय. या बैठकीदरम्यान ठाकरे बंधू दोघंच आहेत की आणखीन कोणी त्या ठिकाणी उपस्थित आहेत? राष्ट्रवादीकडून कोणता चेहरा उपस्थित असेल? नक्कीच आज ठाकरे बंधूंचा जो वचननामा आहे तो आज जाहीर केला जाणार आहे आणि त्यासाठी यामध्ये जनतेच्या हिताचे म्हणजे मुंबईकरांच्या हिताचे जे काही कामं आहेत ती या वचननामामध्ये प्रकाशित करण्यात येणार असल्याचं पाहायला मिळतं. आणि नुकतेच दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना भवनमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबतच आणखी जे नेते मंडळी असतील, संजय राऊत असतील किंवा संदीप देशपांडे असतील, असे सर्व जे ठाकरे आणि मनसेचे नेते आहेत ते देखील या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे थोड्याच वेळामध्ये हा जो वचननामा आहे तो जाहीर केला जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वचननाम्यामध्ये नेमकं काय असणार आहे याकडे संपूर्ण जनतेचं हे लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद देखील सुरू होणार आहे. अगदी या वचननाम्याची जर आपण टॅगलाईन पाहिली तर शिवशक्तीचा वचननामा असा खरं तर या ठिकाणी ही टॅगलाईन देण्यात आलेली आहे मुंबईकरांसाठी. त्यामुळे कुठेतरी भक्ती आणि शक्तीचा संगम असलेला हा वचननामा असेल. काय असेल नेमका या वचननाम्यात? काही हिंदुत्वाचा, मराठी अस्मितेचा काही उल्लेख या वचननाम्यात असण्याची शक्यता वर्तवली जाते का? नक्कीच आपण पाहायला गेलात तर दोन्ही ठाकरे बंधू हे एकच टॅगलाईन घेऊन एकत्र आलेले आहेत. ते म्हणजे का मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्यासाठी. आणि हाच मुद्दा घेऊन कुठेतरी शिवयुती असं त्यांनी ठाकरे बंधूंनी आपल्या युतीला नाव दिलेलं आहे. कुठेतरी हिंदुत्वाचा नारा आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी असा एक नारा देत कुठेतरी हे दोघं एकत्र येऊन आता सविस्तर ही पत्रकार परिषद घेणार आहेत आणि सविस्तर वचननामा देखील याच ह्याच्यावर आधारित असणार आहे. कारण मराठी माणसाच्या हक्कासाठी यामध्ये नेमकं काय असणार आहे, मराठी माणसासाठी काय उपयुक्त असेल किंवा काय फायदेशीर असेल हे संपूर्ण या वचननाम्यामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू आता हा वचननामा जाहीर करणार आहेत. आणि त्यामुळे थोड्याच वेळात आपल्याला संपूर्ण माहिती ही समोर येणार आहे की नेमकं या वचननाम्यामध्ये काय असणार आहे. निश्चित राष्ट्रवादीकडून त्या ठिकाणी कोण उपस्थित असेल? शशिकांत शिंदे याखेरीज त्या ठिकाणी इतर कोणी उपस्थित असण्याची शक्यता वर्तवली जाते का आकांक्षा? नक्कीच अद्याप तरी कोणी आले नाही आहे. मात्र शशिकांत शिंदे येण्याची शक्यता अशी वर्तवण्यात येत होती. मात्र ठाकरे बंधूंपैकी फक्त ठाकरे आणि मनसे या दोघांचेच नेते फक्त या ठिकाणी आहेत आणि कार्यकर्ते आहेत. बाकी जर शरद पवार गटाचा अद्याप तरी कोणी दिसत नाही आहे. येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे सध्या तरी. आकांक्षा, सेनाभवनात आतमध्ये बऱ्याच घडामोडी घडतात, बाहेर नेमकं काय काय घडतं याविषयी काही माहिती? कारण अनेक मनसैनिक, शिवसैनिक तिथं दाखल होण्यास सुरुवात झालेली असेल. तब्बल 20 वर्षानंतर राज ठाकरे सेनाभवनात पोहोचत आहेत. त्यामुळे एक वेगळा उत्साह. नक्कीच ठाकरे बंधू फक्त निवडणुकीसाठी एकत्र आल्याचं पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्यांदाच राज ठाकरे म्हणजे 20 वर्षानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे हे सेनाभवनामध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यकर्त्यांमध्ये देखील एक उत्सुकता आहे. म्हणूनच ठाकरेंचे आणि मनसेंचे कार्यकर्ते आहेत ते सेनाभवनाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यासोबत जे मराठी माणसं आहेत ते देखील त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासोबत जर नेते मंडळी सगळे आतमध्ये असले तरी कार्यकर्ते या ठिकाणी बाहेर आहेत. आणि दोन ठाकरे बंधू मिळून एकत्र वचननाम्यामध्ये काय असणार आहे यासाठी यांना देखील उत्सुकता लागलेली आहे. त्यामुळे आता निश्चित या वचननाम्यात नेमकं काय असेल या सगळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.